सुतांना शौनकांनी विचारले, महर्षी, व्यासानी भागवत पुराण कोणत्या उद्देशाने रचले व रचल्यानंतर त्याचा प्रचार कोणत्या रीतीने केला हे सर्व आम्हाला सांगा. अतिशय लोभी प्रतिक्षणाला धनाचे ध्यान करीत असतो, तसेच ज्ञानी प्रतिक्षणाला ईश्वराचे ध्यान करीत असतो, स्मरण करीत असतो. ज्ञानी एक क्षणभरही ईश्वरापासून वेगळा राहू शकत नाही. शुकाचार्यांची जन्मापासूनच ब्रह्माकार वृत्ती आहे. ते भागवत शिकायला गेले याचेच आम्हाला आश्चर्य वाटते. शुकाचार्यांची प्रशंसा खूप केली गेली आहे. शुकाचार्यांची देवदृष्टी होती, देहदृष्टी नव्हती. जोपर्यंत देहदृष्टी असते तोपर्यंत दुःख असते. स्नान करीत असलेल्या अप्सरांच्या समोरून शुकाचार्य गेले तरी ते निर्विकारच होते. एके वेळी असे झाले की एका सरोवरात काही अप्सरा स्नान करीत होत्या. तेथून त्यांच्या समोरून शुकाचार्य नग्न अवस्थेत जात होते. तरीही अप्सराने आपले स्नान पूर्ववत चालूच ठेवले. त्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटली नाही. त्यांनी कपडेही घातले नाहीत. थोड्या वेळाने त्यांच्या मागून श्री व्यास जाऊ लागले. त्यांच्या अंगावर कपडेही होते, तरी त्यांना पाहून अप्सरांनी आपल्या अंगावर वस्त्रे घातली. हे पाहून व्यासांना आश्चर्य वाटले. हे असे का? त्यांनी अप्सरांनाच त्याचे कारण विचारले. अप्सरा म्हणाल्या, महाराज, आपण वृद्ध आहात, पितृतुल्य आहात, पूज्य आहात, पण आपल्या ठिकाणी हा पुरुष, ही स्त्री हा भेद आहे. पण शुकाचार्यांच्या ठिकाणी हा भेद नाही. शुकाचार्य केवळ ब्रह्मज्ञानी नाहीत, तर ते ब्रह्मदृष्टी ठेवून फिरत असतात. शुकदेवांची अभेद दृष्टी सिद्ध झाली आहे. त्यांच्या ध्यानीमनीही नाही की हा पुरुष आहे की ही स्त्री आहे. संतांचे दर्शन घेणाराही निर्विकार होत असतो. शुकाचार्यांच्या दर्शनाने अप्सराही निर्विकार बनल्या, निष्काम झाल्या. त्यांना वाटले की धिक्कार असो आमचाच आम्हाला. हा महापुरुष तर पहा, प्रभू प्रेमाने वेडा झाला आहे. जय जय राम कृष्ण हरी.